तुम्ही ज्या पदाचा आनंद आज घेताय हे पद आम्ही सोडून दिलेले पद आहेत हे तुम्हाला सुजय दादा या ठिकाणी नाहीये, त्यांनी देखील त्याग केला म्हणून आमचा कदाचित त्या ठिकाणी नंबर लागला असावा, म्हणून त्यांचाही त्या ठिकाणी उदार मनाचे असे आमचे दिलदार मित्र सुजय दादांचाही मी मनपूर्वक आभार या निमित्ताने मानतो। आणि गेल्या काही दिवसांपूर्वी अहिल्यानगर येथील एका कार्यक्रमादरम्यान युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी आपल्या भाषणात आमदार विवेक कोल्हे यांचं नाव न घेता जोरदार टीकास्त्र टाकत तुम्ही ज्या पदाचा आनंद आज घेताय ती पदे आम्ही सोडून दिलेली आहेत, मला आमदार व्हायचं असतं तर केव्हाच झालं असतं असं म्हणत पदांचा माज करण्यापेक्षा मान ठेवायला शिका असा सल्ला दिला होता। त्याच पार्श्वभूमीवर आमदार विवेक कोल्हे यांनी देखील पलटवार करत थेट डॉक्टर सुजय विखे पाटील यांचं नाव घेत मार्मिक शब्दात टोलेबाजी करत त्यांनी त्याग केल्यामुळे आमचा नंबर लागला असावा असं म्हणत उदार मनाचे आमचे मित्र सुजयदादांचे जाहीर आभार मानत लोकशाहीमध्ये प्रत्येक पद महत्वाचं आहे, त्यामुळे प्रत्येक पदाचा सन्मान राखला गेला पाहिजे असे आमदार विवेक कोल्हे यांनी म्हटलंय। आमदार झालेच पाहिजे, पद मिळालंच पाहिजे। आमदार व्हायचं असतं तर मागच्या 2 महिन्यामध्ये केव्हा झालं असतं। हे जे झाले नवीन पोरं हे नवीन झाले आणि जे जे सरकार घेत आहे त्यांना मी सांगू इच्छितो पदाचा आनंद मर्यादित ठेवला पाहिजे। तुम्ही ज्या पदाचा आनंद आज घेताय हे पद आम्ही सोडून दिलेले पद आहेत हे तुम्हाला आमच्या स्वार्थ पदासाठी नाही, आम्हाला सत्कारासाठी पदाची गरज नाही, आम्हाला सभा देण्यासाठी पदाची गरज नाही। आणि नुसतं गावात येतो तरी लोक आरोग्य घेतात ही आत्महत्या विखे पाटील परिवाराबद्दल लोकांनी आपल्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून मी कुठंतरी पाहिलं ऐकलं की माझी खासदार यांनी सांगितलं की हे पद आम्ही सोडून दिलेले पद आहे, त्याच्यामुळं मी त्यांना आभार मानले व त्यांनी सोडून दिले म्हणून आम्हाला संधी मिळाली आणि त्यांचा दिलदार पणाचा या निमित्ताने मी आभार मानले। आणि विशेष आभार आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय अमितभाई शाह साहेब ज्यांनी खऱ्या अर्थाने आमच्यासारख्या युवा कार्यकर्त्याला किंवा कर्जतकर साहेबांसारख्या ज्येष्ठ संघटकाला या ठिकाणी पद देऊन न्याय दिला आणि शब्द खरा केला, त्याबद्दल त्यांचे विशेष आभार। जिल्ह्याचे माजी खासदार सुजय दादा या ठिकाणी नाहीये, काल परवाच मी त्या ठिकाणी माध्यमांच्या माध्यमातून ऐकलं, त्यांनी देखील त्याग केला म्हणून आमचा कदाचित त्या ठिकाणी नंबर लागला असावा, म्हणून त्यांचाही त्या ठिकाणी उदार मनाचे असे आमचे दिलदार मित्र सुजयदादांचाही मी मनपूर्वक आभार या निमित्ताने मानतो। आणि खरं तर कुठलंही पद लोकशाहीमध्ये ग्रामपंचायत सदस्य असेल किंवा अगदी पंतप्रधानपर्यंत प्रत्येक पद हे महत्वाचं आहे, प्रत्येक पदाला एक वेगळं महत्व त्या ठिकाणी प्राप्त आहे आणि म्हणून प्रत्येक पदाचा सन्मान त्या ठिकाणी प्रत्येकानेच राखला पाहिजे, ठेवला गेला पाहिजे। कारण की आपण ज्या पदासाठी त्या ठिकाणी उभे असतो तिथं कोणीतरी दुसऱ्याला अपेक्षा असती, आकांक्षा असतात। नमस्कार। श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे। आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क। येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती। 5 एकरमध्ये 100% लीगल सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार। अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स। आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर। सुरक्षित गुंतवणूक, तज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स, सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिरेलू हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर। साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण। आजच बुकिंग करा, मर्यादित प्लॉट्स उपलब्ध। कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती।